हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी लेअर. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साऊथ इंडियन मेकअप लुक. या मेकअप लुकमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फर्स्ट पासून लास्ट पर्यंत पूर्ण व्हिडिओ एकदम सुटसुटीत आणि सरळ पद्धतीने दाखवलेला आहे, की जेणेकरून तुम्हाला सहजासहजी समजेल. तरी प्रथम या ठिकाणी मी या स्किनचं सीटीएम करून घेतलेलं आहे. सीटीएम नंतर कलर करेक्शन नंतर मी या ठिकाणी घेतलेलं आहे ते म्हणजे कन्सिलर. कन्सिलर हे पूर्ण चेहऱ्यावरती अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, की जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची जेही स्किन असेल ती एकदम हाईड होईल. कन्सिलर नंतर या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे ते म्हणजे फाउंडेशन. या ठिकाणी मी 2 फाउंडेशन एकत्र करून माझी क्लायंटची स्किननुसार मी या ठिकाणी शेड तयार केलेले आहे. हे पूर्ण फाउंडेशन ब्रशने पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित ब्लेंडिंग करून घेत आहे. हे व्यवस्थित चेहऱ्यावर अप्लाय करून झाल्यानंतर ते व्यवस्थित ब्लेंडिंग करून ब्रशने घ्यायचं आहे. त्याचबरोबर ब्युटी ब्लेंडरने करून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकदम स्मूथली या ठिकाणी होतं. जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, पूर्ण स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. यानंतर कन्सिलर स्टिकने आपण हायलाइट एरिया कव्हर करून घेत आहोत. जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही हायलाइट एरिया हाईड करून घ्यायचा आहे. हायलाइट एरिया व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यानंतर या ठिकाणी मी फेस कटिंग करून घेत आहे. फेस कटिंग म्हणजेच चिक आणि नोज कंटोरिंग, त्यानंतर चिन कंटोरिंग सुद्धा हे व्यवस्थित करून घेऊन त्यानंतर त्याचं व्यवस्थित ब्लेंडिंग करून घेतलेलं आहे. यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे ते म्हणजेच ब्लशर. ब्लशर या ठिकाणी आपल्याला ब्लशर ब्रशने अप्लाय करून घ्यायचा आहे, त्यानंतर व्यवस्थित ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे, जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर मी लूज पावडरने पूर्ण मेकअप लॉक करून घेत आहे.
लूज पावडर आपल्याला स्पंजमध्ये पूर्ण डिप करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला टॅप टॅप करून पूर्ण चेहऱ्यावरती लूज पावडर अप्लाय करायची आहे. ती चेहऱ्यावरती आपल्याला तो स्पंज घासायचा नाहीये, एक व्यवस्थित टॅप करूनच आपल्याला लूज पावडर अप्लाय करून घ्यायची आहे. लूज पावडर नंतर पावडर कंटोरने मी पुन्हा एकदा नोज कंटोर करून घेतलेला आहे व त्याचबरोबर कंटोर करून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी या ठिकाणी पावडर ब्लशरने पुन्हा एकदा ब्लश करून घेतलेला आहे. या ठिकाणी मी ब्लशर अप्लाय करत आहे की ब्लशरने आपला चेहरा या ठिकाणी शायनी आणि चमकदार दिसतो. यानंतर या मेकअप मध्ये शेवटी करणार आहोत ते म्हणजे आय मेकअप. आय मेकअप मध्ये पूर्ण काजळ, मस्कारा, त्यानंतर आयलाइनर, आयब्रो डिफायनर आणि लास्टला लिपस्टिक अप्लाय करून पण हा मेकअप कम्प्लीट करणार आहोत. तर पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे.
अशा प्रकारे आपण या ठिकाणी पूर्ण मेकअप तयार केलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व आमच्या चॅनलवरती सर्वच व्हिडिओ आवडले असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स।